नमस्कार. चर्चा कार्यक्रमाच्या 5व्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा श्रीकांतजींसोबत चर्चा करणार आहोत. चर्चा करायला अर्थातच आपले राष्ट्रीय विषय आहेत आणि आपल्या चर्चेचा आवडता विषय आहे तो म्हणजे गांधी. आता गांधींना म्हणजे आपल्या लाडक्या युवराजांना राहुल गांधींना चीननंच धोका दिलाय की काय असं वाटावी अशी स्थिती आहे. राहुल गांधींच्या लेखी चीन आता भारतात घुसणार, भारताचा काही भूभाग घेणार आणि भारत सरकारला तोंडावर आपटणार अशी स्थिती होती. पण चीननं आता माघार घ्यायला सुरुवात केली आहे. आता माघार घेतली आहे म्हणल्यावर तुम्ही पुढे आलाच होतात की असा एक नवा प्रवाह आला आहे. चीन पुढे आला होता पण मोदी आला होता असं सांगत नव्हते, असाही एक नवा प्रवाह आला आहे. सगळ्या काय तर चर्चा आणि गंमत जम्मत सुरू आहे. देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंमत जम्मत सुरू आहे. हीच खरी मोठी शोकांतिका आहे. गलवान खोऱ्यातून चीनचं सैन्य वापस जात आहे. या वापस जाण्याचे अर्थ काय आहेत, परिणाम काय आहेत, स्थिती काय आहे, हे का घडतं आहे, या सगळ्या संबंधी आपण बोलणार आहोत. गलवान खोऱ्यातून चीनच्या सैन्याची वापसी होती आहे, याचा नेमका अर्थ आपण काय घ्यायचा आणि हे लेहच्या दौऱ्यानंतर सुरू झालेलं आहे, पंतप्रधानांनी केलेल्या, हे कसं स्वरूप असेल याला तुम्ही कसं बघता? एक विषय थोडा आधी असं समजून घ्या. जेव्हा गलवान खोऱ्यामध्ये 15 जूनला रात्री जी झडप झाली भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य ह्याच्यामध्ये, आणि आपले जे कर्नल संतोष बाबू जे होते त्यांचे त्याच्यामध्ये ते शहीद झाले आणि त्याच्यासोबत अजून इतर 19 म्हणजे असे एकूण 20 आपले जवान त्या सगळ्या ह्याच्यामध्ये शहीद झाले. खरं तर पहिल्या दिवसापासून म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा ही नावं समोर आली, आपल्या शासनाने ती जाहीर केली. भारताचं धोरण आधीपासून तसं राहिलेलं आहे. पण नेमकं या ठिकाणी एक राजकारण असं विचित्र सुरू झालं. ते गलवान खोरे आणि त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आता त्यांचे अहवाल, त्यांचे नकाशे पण सगळे समोर आलेले आहेत. पण या निमित्तानं मी जे बोट ठेवू इच्छित होतं वेगळ्या थोड्याशा घटनेवरती, काँग्रेसवाल्यांनी आणि राहुल गांधींनी स्वतःसुद्धा असं एक ट्विट केलं या सगळ्या याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे हे सैन्य जेव्हा तिथे गेलं होतं तेव्हा त्यांच्याकडे शस्त्र का नव्हते असा एक प्रश्न यांनी विचारला. दुसरी गोष्ट म्हणजे आपले 20 जवान शहीद झाले, आपण हे सगळी आपली भारतीयांची कशी चूक आहे, म्हणजे ह्या मोदी सरकारची विशेषतः कशी चूक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा असं म्हणलं गेलं की बाबा चीनच्या आलेल्या सैन्याला तोंड देण्यासाठी आपण समोर गेलो, आले असा शब्द वापरला की या सगळ्यांनी त्याचा अर्थ असा काढला की चीन भारतामध्ये घुसलेला आहे, भारतीय हद्दीत घुसलेला आहे. अशा 3 पद्धतीचे गैरसमज राहुल गांधी यांनी ट्विटमधून प्रत्यक्षामध्ये करून दिले. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की जर राहुल गांधींना हे गांभीर्य होतं हा विषय समजून घ्यायचा आणि त्याच्याबद्दल, तर जी आता नंतर माहिती समोर आली की जी स्थायी समिती आहे सुरक्षाविषयक संसदीय पातळीवरची, ज्याच्यामध्ये सगळे खासदारांचा 25-30 खासदारांची काही संख्या असते प्रत्येक समितीत, तसं ह्या समितीमध्ये राहुल गांधी आहेत आणि ही नावं त्या पक्षांना कळवायची असतात. म्हणजे राहुल गांधी यांचं नाव त्यांच्या पक्षाने कळवल्यामुळे स्थायी समितीच्या त्या सुरक्षा समितीमध्ये आलेलं होतं. त्याच्या 11 बैठकापैकी एकाही बैठकीला राहुल गांधी हजर नाही आहेत. इतकंच नाही, ही काही फक्त त्यांची ह्या वेळेसच हा गलथानपणा आहे असं नाही की याच्यापूर्वी पण 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ते खासदार होते आणि तेव्हाही ते परराष्ट्रविषयक अशी जी समिती आहे त्याच्यामध्ये होते आणि त्याच्या काहीतरी 81-82 बैठकीपैकी फक्त 7-8 म्हणजे 10% ही बैठकांना ते तेव्हाही हजर नव्हते. पहिली गोष्ट, जर राहुल गांधींना या गलवान आणि या प्रश्नाबाबत एवढं गांभीर्य होतं तर त्यांनी ह्या बैठकांमध्ये हजर राहून, इतकंच नाही तर ह्याच्यातल्या ह्या सगळ्या सदस्यांची नोव्हेंबर महिन्यामध्ये एक प्रत्यक्ष दौरा तिथं झालेला होता, पाहणी अहवाल ज्याला आपण म्हणतो ना, की सगळे खासदार त्या ठिकाणी आज ज्याला युद्धभूमी आपण म्हणूयात संघर्ष, त्या ठिकाणी जाऊन आले होते. तेव्हाही राहुल गांधी गेले नाही. राहुल गांधीच्या ट्विटमुळे 3 जे गैरसमज पसरले की एक तर हत्यार का नव्हते आपल्या सैनिकांकडे, चीन आपल्या ह्याच्यामध्ये घुसलेला आहे का, आणि आपले जे 20 सैनिक त्याच्यामध्ये आता ज्यांचे शहीद झाले ही भारतीय म्हणजे आपल्या धोरणाची चूक आहे का. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नंतर शरद पवारांनी जेव्हा प्रत्यक्ष मुलाखतीतून ही गोष्ट स्पष्ट केली, साताऱ्यालाच दिलेली मुलाखत ती, त्यांनी स्पष्ट सांगितलं की 1993ला जेव्हा भारताचा आणि चीनचा करार झाला तेव्हा ह्याला ज्याला नो मॅन्स लँड म्हणतात, 2 देशांमधला विवादित
जो भाग आहे, म्हणजे आपल्याकडे 2 सीमा अशा विवादित आहेत. एक तर LAC जी ज्याच्यावर आता आपण चर्चा करतो आहे ती, LOC. आणि दुसरी आहे LOC जी आपली पाकिस्तान पाक ऑक्युपाईड काश्मीरमधला जो खालचा भाग आहे ज्याला आझाद काश्मीर म्हणतात, त्याच्याशी आणि आपल्यामध्ये आखलेली रेषा आहे. ती रेषा काहीशी प्रत्यक्ष आखलेली रेषा आहे, पण इकडे प्रत्यक्ष आखलेली रेषा नाही आहे, ही काल्पनिक रेषा आहे. ह्या LACच्या जवळपासचा जो भाग आहे जो विवादास्पद असल्यामुळे त्या ठिकाणी कोणीच जायचं नाही. फक्त पेट्रोलिंग म्हणजे पाहणी करण्यासाठी दोन्ही देशाचं सैन्य मात्र जाऊ शकतं, आणि हे दोघांना माहीत आहे, म्हणजे शस्त्रविरहित. आणि तेही शरद पवारांनी खुलासा असा केला की ह्या भागामध्ये कुठलीही गोळी चालली नाही पाहिजे, कुठलंही तुमचं जे बाबा ज्याला आपण रणगाडे म्हणतो किंवा कुठलेही शस्त्र म्हणजे शस्त्रच नाही वापरायचे. आता हा 93ला झालेला करार आहे हे राहुल गांधींना माहिती नाही. चीननी आपला एक भूभाग 1962 पासून बळकावून ठेवलेला आहे, तो राहुल गांधी लक्षात घ्यायला तयार नाहीत. आणि तरी राहुल गांधी असे विचारतात की त्या सैन्य जेव्हा गेले तेव्हा शस्त्र का होते. पहिला भाग म्हणजे हे जे सगळं सैन्य आपली काही सैनिक हे पाहणी करत असताना ज्याला पेट्रोलिंग करत म्हणतात, तेव्हा त्यांना चीनचं सैन्य, आणि चीनचं सैन्यच नाही तर चीनच्या सैन्याने काही उभारलेली कच्ची बांधकामं, आता ही परत वारंवार एक चूक असं गोष्ट पसरवली गेली की तिथं काहीतरी जसं काही इमारती बांधलेल्या आहेत व प्रत्यक्षात तिथलं वातावरण उणे असतं, पाय रोवलाय, तळ ठोकलाय, अतिशय कमी असं तिथं प्राणवायू असतो, त्याच्यामुळे तिथे अशी प्रकारची बांधकामं पण शक्य नाहीत. मग सैन्य काय करतं अशावेळी, बंकर ज्याला म्हणतात आपण, म्हणजे कपारीमध्ये जराशी राहायची व्यवस्था करणे, टेंट म्हणजे तंबू उभारणे आणि तात्पुरतं काही असणे, अशा हालचाली दिसल्याच्या नंतर आपले जे पाहणी करणाऱ्या सैन्याचे आपले जे प्रमुख होते कर्नल संतोष बाबू म्हणून, त्यांनी जेव्हा त्याच्यावरती विचारणा केली समोरच्या सैन्याला, तेव्हा त्याच्यापैकी एका सैन्याने ह्यांच्यावरती हात टाकल्याच्या नंतर ती झडप झाली. म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं सैन्य त्यांच्या सैन्याच्या समोर उभं राहून तुम्ही इथं का आलात ही विचारणा करता आहे. ह्याच्यामध्ये कोणीच कोणाच्या हद्दीमध्ये गेलेलं नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे नो मॅन्स लँडमध्ये आले, नो मॅन्स लँड ज्याला म्हणूयात आपण. त्याच्यामुळे हे जे म्हणतात ना पुढे आले आणि आता मागे गेले, म्हणजे याचा अर्थ पुढे आले होते का, हा एक गैरसमज. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जी झडप झालेली आहे ती शस्त्र तर नाही आहेत, पण जे काही हातामध्ये लाठ्या काठ्या दगडं आपण ज्याला म्हणूयात, किंवा प्रत्यक्ष हाताने किंवा लाथा बुक्या किंवा असं जी मारामारी म्हणतो, मारामारी असा शब्द आहे त्याला, मारामारी, ह्या मारामारी ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे हे असं सांगतायत की आपल्या हे सरकारची चूक आहे का. आता वास्तविक पाहता पेट्रोलिंग हे नियमितपणे चालू आहे. त्यांच्या ज्या हालचाली वाढलेल्या आहेत त्याचं कारण असं की दौलत बेग ओल्डी म्हणून सगळ्यात जगातली उंचावरची जी धावपट्टी आहे ती त्या भागामध्ये आहे. त्याची आपण दुरुस्ती करून त्या ठिकाणी आता मालवाहतूक जहाजं पण उतरायला, विमानं पण उतरायला लागलेली आहेत. तसंच आपण ह्या गलवान खोऱ्याच्या जवळ आपल्या हद्दीमध्ये, त्या ह्याच्यामध्ये नाही, नो मॅन्स लँडमध्ये नाही, आणि चीनच्या पण आता विवादात पण असताना पण वादासाठी आपण मान्य करू की तो चीनच्या ताब्यातला भूभाग आहे, तिथे पण नाही. आपल्या भागामध्ये जे रस्ते तयार केले, जे पूल तयार केले, ह्याच्याबद्दल चीनच्याकडून अस्वस्थता सुरू होऊन जे त्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या ते पाहायला सैनिक गेले होते. आणि हे नियमित भाग आहे, म्हणजे हे एप्रिलपासून 20 एप्रिलच्या नंतर ह्या हालचाली सुरू झाल्या. म्हणून आताच्या चर्चेमध्ये असा पहिला मुद्दा समोर आला की 20 एप्रिलच्या पोझिशनमध्ये तुम्ही जा. 1 किलोमीटर मागे गेले का 2 किलोमीटर मागे गेले ही चर्चा नाहीये. 20 एप्रिलला तुम्ही ज्या पोझिशनला होते त्या पोझिशनला द्या. म्हणजे राहुल गांधीचे हे ट्विटमधले तिन्ही मुद्दे आपल्या धोरणात्मक दृष्ट्या निकाली निघतात की आपले सैनिक तिथे गेले होते, ते नियमितपणे पेट्रोलिंगचा भाग होता. शस्त्र का नव्हते तर आपण जी, आणि त्यांच्याकडे शस्त्र नव्हती, म्हणजे हे केवळ आपणच पाळलेले असं नाही. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कोणीही कोणाच्या हद्दीत गेलेलं नाही. नो मॅन्स लँडमध्ये ही झालेला प्रकार आहे. आणि आपण एक आग्रही भूमिका धरून, म्हणजे पहिल्यांदाच असं झालेलं आहे की भारतानं काही एक विशिष्ट आग्रही अशी भूमिका घेतली आणि आपण अतिशय स्ट्रिक्ट राहिलोत, आपण ठाम राहिलोत आपल्या ह्याच्यावरती, आणि म्हणून चीनला वापस जावं लागलं. आणि आता जी खरी नामुष्की राहुल गांधी आणि त्यांचे सगळे टाळी बजावणारे त्यांच्या पाठीमागं त्यांची झाली अशी की चीनच्याच वृत्तसंस्थांनी ही बातमी दिलेली आहे की सैन्य मागं जात आहे. चीनच्याच दूरदर्शन वाहिनींवरती चर्चा सुरू झाली की भारताने अशा पद्धतीनं कसं हे केलेलं आहे, भारताने हेलिपॅड कसे उभे केलेत, भारतानं ते काय पूल कसा उभारला आहे, रस्ते कसे उभारले, ते हे सांगत नाही की त्यांच्याच भागात आहेत.
पण त्यांच्याच दूरदर्शन वाहिनीवरती असा प्रचार सुरू आहे की भारत कसा जास्त ॲग्रेसिव्ह असं हे करतो आहे. आणि इकडे या ठिकाणी राहुल गांधी आणि बाकीचे ट्विट करत आहेत की भारताच्या भूमीमध्ये चीन कसा घुसलेला मला वाटतं त्यांच्याच वाहिन्यांचा आधार देऊन पण ते आधी करत होते. असंही म्हणूयात आपण. ते एक हे आहे बघा, कविता आहे, हे विश्व केवढे ज्याच्या त्याच्या डोक्या एवढे. तसं ते ग्लोबल टाइम्स म्हणजे तिथल्या चीनच्या वृत्तपत्राचा आधार घेऊन आपल्याकडची ही मंडळी सगळी या विषयावर बोलत राहतात. नाही आहे ना. त्यांचं विश्व चीनची वर्तमानपत्र आणि चीनचं एवढंच आहे मीडिया आहे का काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांचं जे पण विधान आपण बघतो किंवा राहुल गांधींचं विधान आपण बघतो ती सगळी तशीच आधारित. म्हणून त्याच्यामुळं असं म्हणावं वाटतं की आता ह्यांना चीननीच धोका दिलेला आहे. असा तो त्याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्यामुळे ह्यांनी जी सुरुवातीपासून एक अतिशय चूक अशी आणि गैरसमज पसरवणारी अशी मांडणी केली होती, ती आपसुकच नंतरच्या ज्या पद्धतीनं शुक्रवारी मोदींनी तिथे जाऊन प्रत्यक्ष भाषण केलं, आपल्या सैन्याला एक विशिष्ट दिलासा दिला, आधार दिला आणि पूर्ण सूट दिलेली आहे असं जे विधान जाहीरपणे केलेलं आहे, त्याच्यामधून त्या ठिकाणी सैन्याने आपल्या ज्या काही प्रत्यक्ष कृती करायची आहे त्याच्यासाठी त्यांनी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून चीनमधलं सैन्य वापस गेलेलं आहे त्या विवादास्पद जागेपासून. आणि हे प्रत्यक्ष चीनी मीडियानंच कबूल केलेलं आहे. एकीकडं भारताला सतत सुरक्षा समितीवर सदस्यपद मिळत आहे चीनचा विरोध असताना सुद्धा. अमेरिका भारताच्या बाजूनं उतरायची असं म्हणते. थेट युद्धामध्ये अमेरिकेनं नौका पण तैनात केलेल्या होत्या. फ्रान्स आपला राफेलचा करार आता लवकरात लवकर वेगात तो पूर्ण करतोय आणि जगातली सगळी प्रमुख राष्ट्र भारताच्या बाजूनं उभी राहत आहेत. एक आर्थिकदृष्ट्या पण चीनची घेराबंदी होती आहे. म्हणजे नुसतं ॲप बंद करणेच नाही तर बऱ्यापैकी उत्पादनावरही त्यांच्या जगभरामध्ये आता मर्यादा आल्यासारखं दिसतंय. सगळी चीनची आर्थिक नाकेबंदी, आंतरराष्ट्रीय पातळीवरची घेराबंदी हे सगळं चालू आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे काय परिणाम असतील, कसं त्याचं गणित आहे? नाही, काय झालं हे परत त्या विषयाशी जोडतो मी की हे ट्विट करणारे आणि त्याच्या बाजूनं बोलणाऱ्या ह्यांना कळलंच नाही की ह्यांनी असं गृहीत धरलं होतं की जी आधीपासून चीनची दादागिरी चालू आहे त्या चीनच्या दादागिरीला अनुषंगानं ह्यांची ट्विट असायची आणि त्या सोयीनं हे बोलायची. प्रत्यक्षामध्ये जेव्हा गलवान हे निमित्त ठरलं, गलवान आपण असं म्हणूयात की उंटाच्या पाठीवरती ती शेवटची काडी, त्या निमित्तानं काय झालं की जे सगळ्या जगभरामध्ये चीनच्या विरोधामध्ये जे एक संघर्षाचं वातावरण होतं व्यापाराच्या पातळीवरती, चीनच्या बाजूचे देश होते त्यांच्याशी त्यांचे सीमावाद आहेत. अगदी रशियाशी सीमावाद आहे, अफगाणिस्तानशी आहे, आपल्याशी आहे, नेपाळशी सुद्धा आहे. आता नेपाळमध्ये बोलत असताना भूतानशी आहे. तसंच समुद्राच्या त्यांचे जे बेटं आहेत जवळपासची त्याच्यामध्ये जपान आलं, इंडोनेशिया आलं, फिलिपाईन्स आलं, ब्रुनई आलं. ह्या सगळ्या ज्या म्हणजे त्यांचे जे समुद्राचे जवळचे देश आहेत आणि जमिनीवरचे पण लागून असले असे जवळपास 19 ते 22 देशांशी चीनचे वाद आहेत. म्हणजे त्यांच्याशी वाद होते. अमेरिकेसारख्या देशांशी असलेले त्यांचे आर्थिक संबंधावरून आणि व्यापारविषयक वाद होते. ऑस्ट्रेलियासारख्या देशांशी पण त्यांचे वाद होते. ह्या सगळ्यांना एक निमित्त पुरलं आणि जेव्हा त्यांना कळलं की भारतासारखा देश काहीतरी ठामपणे उभं राहून भूमिका घेतो म्हटल्यानं सगळे त्या पाठीशी यायला तयार झाले. आश्चर्य असं वाटेल की चीननी जी माघार घेतली ती त्या प्रत्यक्ष तिथल्या परिस्थितीच्या सोबतच ताबडतोब दक्षिण चायना ज्याला समुद्र म्हणतो आपण, त्या समुद्रामध्ये अमेरिकेच्या 2 मोठ्या युद्धनौका तातडीनं युद्ध सरावासाठी तिथं आल्या आणि चीनला एक ताबडतोब असं उत्तर भेटलं जशाला तसं. त्याचबरोबर फ्रान्स असो, त्याचबरोबर रशिया असो, त्याच्याबरोबर ऑस्ट्रेलिया असो, त्याबरोबर जपान असो, ह्या सगळ्या देशांनी तातडीनं, फिलिपाईन्सनी तर आपल्या त्या ह्याच्यावरती अमेरिकन सैन्याला जागा देण्याचं कबूल केलं. त्याच्यानंतर प्रत्यक्षात चीनच्या ताब्यात असलेले जे देश आहेत तैवानसारखे की ज्यांना बाहेर पडायचं आहे. हाँगकाँगचा प्रश्न गंभीर आहे, त्याच्यामुळे इंग्लंड विरोधात गेलं की हाँगकाँग 97ला इंग्लंडच्या ताब्यात होतं, लोकशाही असा देश असलेला होता. ते पूर्णपणे वापस जेव्हा चायनाला गेलं, चायनानं जे त्यांना कबूल दिलं होतं की यांना तुम्हाला कुठल्या पद्धतीचं स्वातंत्र्य देऊ आणि कुठल्या पद्धतीची तिथं राज्यकारभार असेल, पण ते चायनानं पाळलं नाही. आणि आता जो नवीन कायदा केलेला आहे त्या कायद्याअंतर्गत हाँगकाँगच्या लोकांना पण चायनाप्रमाणेच आता त्यांना पण तेच कायदे लागू होतील. त्याच्यामुळे एक संताप तिथे उठलेला आहे आणि हाँगकाँगसारख्या ज्याला कॉस्मो प्रदेशामध्ये जगभरची गुंतवणूक आहे, ज्याच्यामध्ये जपानचे आहे, त्याच्यामध्ये इंग्लंडचे आहे, त्याच्यामध्ये अमेरिका आणि यांचे आहे, यांचे नागरिक पण तिथं आहेत. आणि हे नागरिक चीनी लोकांप्रमाणे बंधनात राहू इच्छित नाहीत आणि तिथले मूळचे चीनी नागरिक ते पण बंधनात राहू इच्छित नाहीत. असे सगळे एकत्र गोष्टी घडल्या
म्हणजे जसं भारताबरोबरचं युद्ध आणि भारताने घेतलेली कडक भूमिका हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण जेव्हा चीन एकटा पडत गेला, कारण की चीनच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या आर्थिक अजून एक आश्चर्याचा मुद्दा असा आहे की चीन वेगवेगळ्या देशांमध्ये आपले, जसं तुम्ही म्हणालात ना ॲपवरती बंदी, ते एक प्रतीक होतं. काहींनी आता असं मांडायला सुरुवात केली की चीन त्यांचं एक ॲप, टिकटॉकचं उदाहरण घेऊयात आपण, मी सोपं ज्याला बॅन केलं म्हणून, आपल्या देशामध्ये चालतं, पण आता बाकीच्या देशांचं असं म्हणणं आहे की तसं बाकीच्या देशांचे ॲप चीनमध्ये का चालत नाही. चीनमध्ये बंदी आहे सोशल मीडियाला, त्यांचा सोशल मीडिया स्वतंत्र आहे, म्हणजे त्यांनी त्यांच्या नागरिकाला जगाशी जोडण्यापासून रोखलेलं आहे, पण ते मात्र जगातल्या नागरिकांच्या ह्याच्यामध्ये ह्या ॲपच्या निमित्तानं घुसखोरी करणार आणि डाटा चोरणं असा जो आक्षेप आलेला होता. आता याला प्रत्यक्ष चीनला उत्तर देता येत नाही आहे. हा फक्त भारतापुरता विषय नाही आहे, म्हणून आपल्याकडं विरोध करताना फार सोपं होतं की तुम्ही ॲपला बंदी घातली आणि ते मात्र तुमच्या मॅपमध्ये घुसखोरी करतायत. वास्तविक पाहता मॅपमध्ये पण घुसखोरी केलेली नव्हती, पण ॲपवरची बंदीमुळं उलट तो नेमक्या जागी तो बाण लागला आपण असं म्हणूयात. आणि हे फक्त भारतापुरतं नाही आहे, बाकीच्याही देशांनी आता त्याचा विचार सुरू केलेला आहे, आर्थिक निर्बंध पण लागू केलेले आहेत. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण, त्याच्यामध्ये मुत्सद्देगिरी, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष व्यापार, WTO जागतिक व्यापार संघटना, याच्यामध्ये सुरुवातीपासून चीननी रस दाखवलेला नव्हता, पण नंतर अपरिहार्यपणे चीनला सगळे जग एकत्र आल्यामुळे यावं लागलं. आणि आताही शक्यता अशी आहे की जागतिक व्यापार संघटनेमध्ये जसं ज्या पण WHOनी त्यांच्यावरती ह्या कोरोना व्हायरसच्या निमित्ताने जी बंधनं घातली, त्याच पद्धतीनं आता WTOमध्ये पण काही बंधनं चायनावरती येतील. आणि आधी जसं चायनानं मोनोपॉली करून आपल्याच नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले आणि बदल्यामध्ये आपला स्वतःचा व्यापार बाहेर वाढवत नेला, पण बदल्यात बाहेरचा व्यापार आपल्याकडे वाढवण्यासाठी कुठल्याच पद्धतीची अनुकूलता ठेवली नाही. ह्या सगळ्याला आता मर्यादा पडताना दिसत आहे. आणि हे आपल्याकडच्या टीकाकारांनी लक्षात नाही घेतलं की ह्यांनी जे, बरं इतकंच नाही, हे तर जागतिक आणि मोठे मोठे विषय झाले. मी तुम्हाला एक साधा विषय सांगतो की जेव्हा मोदी तिथे लेहला गेले आणि त्या दवाखान्यामध्ये जेव्हा त्या रुग्णांना विचारतायत की त्याचे फोटो आले की लागे टीका सुरू झाली की हे दवाखानाच नाहीये, हा सेट आहे. आणि सेट हा शब्द ग्लोबल टाइम्सने वापरला होता, ग्लोबल टाइम्सने वापरला होता. बरोबर तो शब्द नंतर कुमार केतकरांच्या तोंडी आलेला आहे की हे थिएटर कसं आहे, असं कुमार केतकरासारखे जबाबदार खासदार पण म्हणायला लागले. म्हणजे याचा अर्थ की हे स्क्रिप्ट, ही पटकथा कुठून लिहिल्या जाते बघा. मी तेच म्हटलं की यांचं विश्व तिथं आहे. म्हणजे हे म्हणतायत की मोदी पंतप्रधान होणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. मला वारंवार शंका अशी येते की हे सगळेच एका आंतरराष्ट्रीय कटाचा काहीतरी त्याच्यात एक भूमिका निभवतात काय की. तर जेव्हा ते फोटो आले, ते रुग्णांना भेटतायत, तेव्हा लगेच की बाबा हे रुग्ण कसे वाटत नाहीत, ते कसं काय नीट ह्याच्यामध्ये बसलेले आहेत, तो हॉल कसा चांगला आहे, तिथं प्रोजेक्टर कसा लावलेला आहे, चप्पल दिसत नाही, पाण्याच्या बाटल्या. नंतर जेव्हा सैन्याकडून खुलासा आला की ते हॉस्पिटल नाहीच आहे, मूळ हॉस्पिटल बाजूला आहे, ऑडिओ व्हिज्युअल त्याला ज्याला आपण ट्रेनिंग देणारा तो हॉल आहे आणि सध्या पुरतं सैन्याला ठेवण्यासाठी ते वापरलेलं आहे. आणि हे प्रत्यक्ष रुग्ण पण नाहीत, ज्यांना फिजिकली डॅमेज झालेत, मार लागलेला आहे की जेव्हा जास्त गंभीर ते दुसरीकडे ठेवलेले, त्यातले कोविड पण वेगळ्या वॉर्डात, ते अजून वेगळ्या वॉर्डात आहेत. हे जे सैनिक होते त्या सामील झालेले, त्यांना एक मानसिक स्थैर्य भेटावं म्हणून काही दिवस क्वारंटाईन म्हणण्याच्या पेक्षा बाजूला ठेवावं लागतं, त्यांच्यावरती वेगळ्या अर्थाने उपचार करावे लागतात. पण हे सगळं त्या सैन्याचा खुलासा येईपर्यंत शांत बसायला हवं होतं ना. आणि हे सगळे फोटो कुठल्याही हौशी कॅमेरामनला घेता येत नाहीत. सैन्याचे फोटोग्राफर, सैन्याचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडून रिलीज झाल्याच्या नंतरच मिळतात. आणि ही जगभरची पद्धत आहे. ही काय पंतप्रधानांचा दौरा आणि सैन्याच्या ठिकाणचा आहे, हे काही भारतापुरतं नाही. तर तेव्हा सगळ्यांनी वाट पाहायला पाहिजे होती की जेव्हा ते त्यांच्याकडून खुलासा आला असता नंतर, पण त्याच्या आधीच त्यांना इतकी घाई की लगेच टीका करायची. आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष सैन्याचा एक खुलासा आला आणि नंतर गलवान खोऱ्यातून चीनचं सैन्य मागं जायला बसलं आणि मग हे तोंडावरती आपटले की आपण मग त्याच्या लक्षात काय येतं आहे की ह्यांना प्रत्यक्ष ह्याची काळजीनं काही केलेलं नाही आहे. हे हा एक कटच आहे. म्हणजे आता केतकरांच्या भाषेत उलटं बोलायचं तर असा एक कट आहे की सर्वसामान्य भारतीयांच्या नागरिकांमध्ये संभ्रम तयार करणे, गोंधळ तयार करणे आणि त्यांच्या देशप्रेमाची जी नैसर्गिक जी वृत्ती आहे, जी आकांक्षा आहे, भावना असते, तिचं खच्चीकरण करणे, हाच कट आहे उलटा. की सर्वसामान्य नागरिक हा देशप्रेमी राहू नये असा तो कट आहे, असा आरोप करायला यांच्या वर्तणुकीमुळे जागा. आता ते ग्लोबल टाइम्सची बातमी मात्र घेत नाहीयेत.
की पुन्हा जी माघारीची बातमी जी दिली आहे ना तिच्यावर मात्र हे काही लक्ष देत इतकंच नाही, 20 सैनिक जेव्हा आपले शहीद झाल्याच्या नंतर त्यांचे देह वापस आले, त्यांच्या अंत्ययात्रा जेव्हा निघाल्या आणि त्यांना एक मानवंदना लोकांनी दिली, ह्याच्या नेमकं उलट चायनामध्ये कळलेलंच नाही की ते लोक गेले ते. म्हणजे ही अवस्था किती भयानक आहे की तिथल्या कुठल्याच कुटुंबाला माहिती नाही की आपल्या घरातला तरुण मुलगा जो सैन्यामध्ये होता तो जिवंत आहे का गेलेला आहे ते कळलेलंच नाही आहे. आणि आता जे अमेरिकेमधले माजी चीनी अधिकारी, सैन्य अधिकाऱ्यांनी काही जणांनी ट्विट करून आता सांगितले की 100च्या जवळपास लोक गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळं ती जी अस्वस्थता आता त्यांच्यामध्ये वाढीस लागलेली आहे. म्हणजे आपल्याकडे उलट आपण लोकशाहीच्या ह्याच्यामुळे सर्व एका अर्थाने पारदर्शी हे जे आरोप करतायत ना तो उलट आपल्याला ते चीनला आहे. हो, हे जे सगळे प्रश्न विचारालेत कुमार केतकरांपासून राहुल गांधी आणि बाकी सगळे सुरजेवाला वगैरे हे चीनला विचारायला पाहिजे की तुम्ही सांगा ना तुमचे किती सैनिक. सुरजेवालाने तर खोटेच व्हिडिओ टाकले होते पहिल्यांदा सरळ सरळ अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यांनी जे नाही ते तर राहुल गांधीचा व्हिडिओ असा होता त्याच्यातले 4 ह्यांचे पदाधिकारीच निघाले काँग्रेसचे आणि एक जण होता तो हिमाचल प्रदेश मधला होता आणि सांगताना यांनी सांगितले की लडाख मधले लोक असं म्हणतात म्हणून. तर हे एक माझा उलटा आरोप आहे की हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे की सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या मनामध्ये एक गोंधळ तयार करणे आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना खच्चीकरण करणे. भविष्यातली दिशा काय असू शकेल चीनची, भारताची या सगळ्या प्रकाराकडे बघण्याची? नाही, आता 2 गोष्टी. चीन हा वापस गेला त्याच्यातलं एक कारण जरी तुमच्या सैन्याचं शौर्य आणि हे असलं हे बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ नावाची जी काय खूप मोठी गोष्ट आहे. WTO स्थापनच का झाली? एक वाक्यात इतिहास समजून घ्या की दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर युद्धाची परिस्थिती येऊ नये आणि जर जगभरामध्ये व्यापार चांगला चालला तर युद्ध होत नाहीत, यामुळे WTOची स्थापना झाली. त्याचाच परिणाम म्हणून शेवटी 40 वर्ष वाटाघाटी लांबल्या आणि शेवटी 1990ला त्याच्यामध्ये त्याला अंतिम स्वरूप आलं. म्हणजे तातडीनं झालेलं नाही आहे. सगळ्या जगाने युद्ध नको म्हणून जी गोष्ट अवलंबली जागतिक व्यापार संघटना, आता त्याच्याच दबावाखाली ही जी युद्धसदृश्य परिस्थिती असते जे चायना निर्माण करू पाहत होता भारताबरोबर इतर देशांबरोबर, तर ती होत नाही. आता भविष्यामध्ये अपरिहार्यपणे चायना असो किंवा इतर कुठलाही देश असो, अगदी अमेरिका का असना, या कोणालाही युद्धखोर नीती जमणार नाही. सगळ्याला व्यापार विविध पद्धतीनं कमी जास्त पद्धतीने अटी शर्ती लागू करून करावा लागणार, ह्याच्याशिवाय कुठला पर्याय नाही. आणि जर तुम्ही असं टोकाला जाणार असाल तर एका मर्यादेच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही, ते तुम्हालाही कळतं आहे. म्हणजे तुमच्याकडे लाखो सैनिक आहेत पण तुम्ही त्या लाखो सैनिकांना युद्धामध्ये उतरू शकत नाहीत, ही प्रत्येकच देशाची मजबुरी आहे. म्हणजे चीनसारखा बलदंड देशही शेवटी अपरिहार्यपणे व्यापाराच्या पातळीवरती येतो आणि एक चुणूक ज्याला आपण म्हणतो कड्यापर्यंत जातो, पण त्याच्यावरून सगळ्यांनाच मागं यावं लागतं. आता त्या युद्धाच्या कड्यावरून खाली उडी टाकायची जगाची तयारी नाही आणि जग हे अशा पद्धतीनं व्यापारानंच एकमेकांशी जोडल्या जाणार आहे आणि त्याला तोडणारी ही जी युद्धाची भावना आहे ती खरी नाही आणि ती अंतिम ह्याला जाणार नाही. फक्त धमक्या देण्यापुरती ही गोष्ट आहे, पण प्रत्यक्षामध्ये कुठल्याही देशामध्ये मोठं युद्ध संभवत नाही, हाच त्याच्यातून निष्कर्ष निघतो. खरं तर व्यापार ही जगाची शांती राखण्यासाठी असला पाहिजे, यासाठी WTO स्थापन झाला आणि युद्ध होणार नाही याचं कारण देखील व्यापारच असेल असं श्रीकांतजी सांगतायत. पण पक्षाचा व्यक्तिगत व्यापार करत देशातली परिस्थिती नीट नाही असं सांगणारी मंडळी देशात कुठला धंदा करतायत ते मात्र समजत नाही आहे. कारण चीनमधल्या माध्यमांनी काय सांगितलं आहे हे जगात आपल्या भारतासमोर मांडून आपल्या भारताच्या भावनांचा व्यापार करणारे, पक्षासाठी मदत घेणारे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सरकारच्या बैठकीला हजर न राहता चीनी शिष्टमंडळांच्या भेटी घेणारी मंडळी चीनच्या भरोशावर राहिली खरी, पण गलवानमध्ये येता येता वापस जाणाऱ्या चीननं वस्तुस्थिती आपल्याच प्रसारमाध्यमात मांडून राहुल गांधींना धोका दिलाय एवढं मात्र नक्की खरं. आता तरी किमान आमचे राहुल बाबा हा धोका स्वीकारून यापुढे तरी वस्तुस्थिती मांडतील एवढीच अपेक्षा करूया. नमस्कार. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.